जर तुम्हाला कोणी सांगितले की शतपावली केल्याने तुमच्या आयुष्यात जादू घडू शकते, तर तुम्हाला विश्वास बसेल का? कदाचित बसणार नाही. पण हे खरं आहे. शतपावली केल्याने तुमच्या आयुष्यात जादू घडू शकते. पण ती शतपावली नेमकी कशी करायची हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. हाय, हॅलो, नमस्कार. बुकवाणी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 19व्या दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहणार आहोत. चला तर मग सुरू करूया. आयुष्यात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर त्याच्या पाऊलखुणांचा मागोवा घेत तुम्हाला चालावे लागेल. आज तुम्ही आइन्स्टाईन यांच्यासारखे 100 वेळा आभारी आहे म्हणणार आहात, आणि ते सुद्धा 100 जादूंची पावलं टाकून तुमच्या आयुष्यात काही फरक पडणार नाही हे कदाचित तुम्हाला अविश्वसनीय वाटेल. पण अनेक शक्तिशाली गोष्टींपैकी तुम्हाला करता येण्यासारखी ती एक प्रभावी गोष्ट आहे. त्याचा तुम्हाला शोध लागेल. जादूची पावलं टाकण्यासाठी प्रथम तुम्ही एक पाऊल टाका आणि त्यानं जमिनीला स्पर्श केला की मनातल्या मनात आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. मग तुम्ही दुसरं पाऊल जमिनीवर टेकवलं की परत आभारी आहे असं म्हणा. एक पाऊल आभारी आहे, दुसरं पाऊल आभारी आहे, पुढे प्रत्येक पावलागणिक आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारत राहा. या जादूच्या पावलांची एक चांगली गोष्ट म्हणजे तुम्ही कुठेही, कधीही आणि कितीही वेळा जादूची पावलं टाकू शकता. तुम्ही जेव्हा आज ही जादूची कृती पूर्ण कराल तेव्हा तुम्ही आभारी आहे हे जादूचे शब्द 100 वेळा म्हटले असतील. आतापर्यंतच्या तुमच्या आयुष्यात आभारी आहे हे शब्द 100 वेळा तुम्ही आयुष्यातील किती दिवस उच्चारले होते? चला तर मग आता पाहूया नेमकी ही कृती करायची कशी. जादूची कृती क्रमांक 19, जादूची शतपावली. यातील पहिली पायरी, तुमच्या वरदानांची मोजणी करा. 10 वरदानांची एक यादी तयार करा. त्या प्रत्येक वरदानाबद्दल तुम्हाला कृतज्ञ का वाटते ते लिहा. यादी परत एकदा वाचा आणि प्रत्येक वरदानाच्या शेवटी त्याबद्दल तुम्हाला शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करा आणि आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे असं म्हणा. यातील दुसरी पायरी, दिवसभरात कधीही कृतज्ञतापूर्वक 100 जादूची पावलं टाका. यातील तिसरी पायरी, प्रत्येक पाऊल टाकल्यानंतर तुम्हाला जाणवेल अशा पद्धतीनं आभारी आहे हे जादूचे शब्द उच्चारा. यातील चौथी पायरी, आज रात्री झोपी जाण्यापूर्वी तुमचा जादूचा दगड एका हातात घ्या आणि दिवसभरात घडलेल्या सगळ्यात चांगल्या गोष्टीबद्दल आभारी आहे हे जादूचे शब्द म्हणा. याबरोबरच रॉन्डा बर्न लिखित द मॅजिक या पुस्तकाचे मराठी अनुवादित पुस्तक जादू या पुस्तकातील 28 दिवसांच्या जादुई प्रवासातील 19 दिवसासाठीची जादू अनुभवण्यासाठी नेमकी कोणती कृती करायची ते आपण पाहिले. भेटूया मग एका नवीन कृतीसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हे पुस्तक तुम्हाला आवडलं असेल, खरेदी करण्याची इच्छा असेल तर या पुस्तकाची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे. तिथून तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता. धन्यवाद.